शक्तीपीठ महामार्ग साताऱ्यात विकासाची संधी की नव्या संघर्षाची ठिणगी? नागपूर ते गोवा जोडणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सुधारित आराखडा जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात नवीन राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे. सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग आता सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या 2 तालुक्यांतील तब्बल 16 गावांमधून जाणार आहे. या महामार्गाला काही ठिकाणी आधीच मोठा विरोध झाला असल्याने आता साताऱ्यातही विरोध होणार की विकासाला गती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून साताऱ्यात प्रवेश करणार असून कारखेल गावातून तो जिल्ह्यात येणार आहे. यानंतर हा मार्ग माण तालुक्यातील कारखेल, पर्यंती, खडकी, वरकुटे, म्हसवड, वाकी, दिवड, धामणी, गटेवाडी, वडजल आणि कुकुडवाडी या गावांमधून जाणार आहे. तसेच खटाव तालुक्यातील कांढरवाडी, हिवरवाडी, पडळ, कानकात्रे, अनफळे आणि मायणी या गावांचाही या महामार्गात समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीच्या आराखड्यात सातारा जिल्ह्याचा समावेश नव्हता. मात्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर या महामार्गाचा मार्ग बदलण्यात आला. त्यानंतर सुधारित आराखड्यात सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून आता हा महामार्ग माण आणि खटाव तालुक्यांतून जाणार आहे. या प्रकल्पावरून आता राजकीय नेत्यांमध्येही मतभेद दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला असून स्थानिकांच्या हिताचा विचार करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी या महामार्गाकडे विकासाच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. गेलं पाहिजे असं मला वाटतं. शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध झाला होता, कोल्हापूर आणि वेगवेगळ्या ठिकाणी विरोध झाला होता. आता साताऱ्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय, कालच त्या संदर्भातला किंवा निघालाय. आपली काय भूमिका असणार आहे? 1 लाख कोटींपेक्षा अधिकची तरतूद जी आहे ती या शक्तीपीठ महामार्गासाठी केली जाणार आहे. 86,000 कोटीचा अशा प्रकारचा तो प्रस्ताव शक्तीपीठ महामार्गाचा होता. त्यामध्ये ज्या लोकांच्या सुपीक जमीन जात होत्या त्या शेतकऱ्यांनी सांगली, कोल्हापूर वगैरे बऱ्याच ठिकाणी मराठवाडा अनेक लोकांनी विरोध केला होता. पण समृद्धी मार्गासारखं शक्तीपीठ मार्ग सुद्धा बनवायचा हा हट्ट आहे. तो हट्ट विकासाच्या माध्यमातून मी समजू शकतो, पण एवढं मोठं काम ज्या पद्धतीने मंजूर करून करण्याचा हट्टाच केला जातोय त्याचा अर्थकारण काय मला माहीत नाही. परंतु आता तो काही लोकांचा विरोध लक्षात घेता त्याचा मार्ग बदलण्याच्या बाबतीत मला निर्णय झालेला आहे. तो सातारामधून सुद्धा जातोय, मानखटामधून असं समजतंय. माहिती घेऊ, परंतु तो कोणत्याही कोर्टाचा आणि याचा आदेश असा आहे की कोणाच्याही जमिनी सुपीक जमिनी घ्यायच्या झाल्या तर त्या शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय घेऊ नये. तरी सुद्धा सरकार अट्टास करत असेल तर त्याला विरोध होत असताना ते पर्याय जर काय काढत असतील तर त्याच्यावरतीमध्ये निश्चितपणाने हा अट्टास का सरकार करतं याचा खुलासा त्यांनीच करावा. ते म्हणतात की विकासाला फार महत्त्व असतं, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आता 2 पर्यायी मार्ग असताना सुद्धा तिसरा पर्यायी मार्ग का विकासासाठी करताय? विकास नक्की कोणाचा होता मला माहित नाही. सर, करुणा मुंडेच्या आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती, त्या पाठीमागे झाली होती, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती. कदाचित ते कॅबिनेटचा मध्ये त्याने ऐकलं नसेल किंवा त्यांना समजला नसेल विषय. कॅबिनेटची मान्यता मागच्या 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वीच मिळालेली आहे. तर शक्तीपीठ महामार्ग हा सातारा जिल्ह्यातनं खास करून माण खटाव तालुक्यातनं नेण्याचा निर्णय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला आहे. जेव्हा शक्तीपीठ महामार्गाचं जुनं अलाइनमेंट होतं तेव्हा त्या ठिकाणी नागपूर गोवा मार्ग होता आणि त्याला लागूनच तो रोड चालला होता. त्यामुळे सहज एकदा विमानात बसल्या साहेबांशी चर्चा केली. साहेब, ज्या ठिकाणी दळणवळणाची साधनं आहेत त्या ठिकाणी आपण पुन्हा करतोय नव्यानं, तर आपण या भागातनं गेला तर शिखर शिंगणापूर जोडलं जाईल, गोंदवलेकर महाराजांचं देवस्थान जोडलं जाईल. जो उद्देश आहे शक्तीपीठ महामार्गाचा तोही पूर्ण होईल आणि एका मागासलेल्या दुष्काळी भागातून हा रोड जाईल तेव्हा त्या भागाचा विकास होईल. आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याला बळ दिलं आणि आमच्या पाठीशी उभं राहून शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यात आणि उलट म्हणजे भाऊंनी सांगितलं, उलट शक्तीपीठ महामार्गाचं काम MSRDC करते आणि MSRDC हे एकनाथ शिंदे साहेबांच्या अखत्यारीतलं आहे. त्यामुळं शेवटी पालकमंत्र्यांनी असं म्हणणं बरोबर नाही की मला माहीतच नाही. शिंदे साहेबांच्याच विभागाकडनं शक्तीपीठ महामार्गाचं काम हो खरं आहे MSRDC कडनं हे काम होतंय आणि MSRDC सगळ्या शक्तीपीठ महामार्गाचं अलाइनमेंट आणि हे होतंय. त्यामुळं चुकीचं माहिती जाऊ नये.